नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आजची चांगली गोष्ट आहे बलात्कारी नराधमाला 75 दिवसांमध्ये झालेल्या दुहेरी फाशीची। तमिळनाडूच्या पॉक्सो न्यायालयाने दिलेल्या एका ऐतिहासिक निकालाची। तुतीकोरीन जिल्ह्यामधल्या विशेष पॉक्सो न्यायालयाने एका 17 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घुण हत्या करणाऱ्या नराधमाला 75 दिवसांच्या आत दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे। धर्ममुनीश्वरन असं नराधमाचं नाव। हा गुन्हा 10 मार्चला तुतीकोरीनमधल्या एका दुर्गम गावामध्ये घडला होता। पीडित मुलगी 12वी मध्ये शिकणारी, ती शौचालयासाठी बाहेर गेलेली असताना नराधमानं तिला रस्त्यामध्ये अडवलं, तिच्यावर अत्याचार केले आणि नंतर तिची निर्घुणपणे हत्या केली। सुरुवातीला पोलिसांकडे या गुन्ह्याचा कोणताही ठोस पुरावा नव्हता। वेदानाथम गाव आणि तुतीकोरीन शहरादरम्यानचे वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज, कॅमेऱ्यांचे सुमारे 1000 तासांचं फुटेज त्यांनी तपासलं आणि शेवटी गुन्ह्याच्या ठिकाणाजवळ असलेल्या एका विंडमिल म्हणजेच पवनचक्की फार्ममधील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांना मुख्य सुगावा लागला। आरोपीनं गुन्ह्यासाठी चोरीच्या दुचाकीचा वापर केलेला। आरोपीच्या शर्टावरचे रक्ताचे नमुने पीडितेच्या ब्लड ग्रुपशी जुळले, तर डीएनए चाचणीमध्ये सुद्धा आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला। या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 21 दिवसांमध्ये न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं। पीडितेच्या मृत्यूनंतर ठीक 75 दिवसांनी न्यायालयानं दुहेरी फाशीसारखा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कडक निर्णय सुनावून पीडित कुटुंबाला जलद न्याय मिळवून दिलाय। नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार भारतामध्ये दररोज 86 ते 92 बलात्काराच्या घटनांची नोंद होते, म्हणजेच दर 15 ते 17 मिनिटांनी एक बलात्कार होतो। 2019 मध्ये तेलंगणामध्ये एका महिला डॉक्टरवरच्या अत्याचार प्रकरणामधल्या 4ही आरोपींचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता। त्यावर अनेक प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या। आता पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एका नराधमाला दुहेरी फाशीसारखी शिक्षा सुनावली गेली आहे।